चला बाबा, आता आला उन्हाळा सरत सरत असं कडक ऊन पडतंय. आज की नाही, आज मी आता काही ना काहीतरी काम काढूनच घेते. आज काही वावराने जायचं नाही, आज कुठलचं बोलावणं नाही, आणि एवढं उन्हातानाचं काही बाहेर जायचं हे पण नाही, काम पण नाही. तर मस्तपैकी आज बटाट्याचे चिप्स, आलूचे चिप्सच करून घेते. तेच बरोबर राहील. आलूच्या कचऱ्या आणि आलूची चिप्स, मग बरोबर उपासाला त्याला खायला राहतं. आणि लगे हातास गहू भिजवून टाकून देते. बघते कोणाकोणाला गहू भिजवायचे, काय भिजवायचे ते. आणि बटाटे आणायला जाईन तेव्हा मग बटाटे आणावे नाही लागत ना. लाला भाऊ म्हटलं होतं त्यांच्याकडे आहे म्हणून बटाटे नाही आणावं लागत. झालं का मग, कशाला जायचं मग बाजारात. आता जाते मस्तपैकी लगे. जाता जाता रेणूकडे जाते. रेणूला म्हणते घालून देते बाई तुझे मी. जाऊ दे, हो तर काय, तिला पण वाट लागतीनच. आणि मग कुरड्याचं भिजवायचं का ते बघते, शेवया वगैरे, रस आणि भात आणि मग लागतंच ते. चला बाबा, करूनच घ्यावं मला वाटतं. हां पिंकी, आली का बाई? हां, तुलाच बघायला येत होते मी. उन्हातानाचं काही बाहेर खेळत बसू नको. घरात खेळ किंवा कुठं कुणाच्या अंगणात बिंगणात जिथे सावली असेल तिथे जाऊन खेळ बाई. उन्हाबिनाचा फटका लागला तर मला पुन्हा कामं सोडून तुझ्या मागे लागावं लागतं, कळलं का? नाही नाही, मी नाही खेळत, मी सावलीतच खेळते. मला कळतं ना तेवढं. मी पाणी प्यायला आले आणि मला फ्रीजमधली बॉटल दे, मी बॉटल घेऊन जाईन, मला प्यायला पाणी लागतं. हां हां हां, आली मोठी बॉटल घेऊन जाणारी. बॉटल बिटलचं शहाणपण नाही करायचा. भरून डोक्यावरून घेताना पाणी पिती का खाली? हो ना, तर काय आणते का दुखणं, कट्टी का माझी फजिती? बॉटल बिटल नाही घेऊन जायची काही. चुपचाप घरी पाणी प्यायला. मग काही तीनदा तीनदा चक्र मारायला लागतं मला. किती येऊ मी तिकडून घरात पाणी प्यायला तीनदा तीनदा? ते शहाणपण मला नको शिकू. चुपचाप पाणी पी आणि जा तिकडं. बिलकुल बॉटल बिटल घेऊन घरात यायचं नाही पाणी प्यायला. जाऊ दे, अशीच करते तू. चल ना मी खेळायला. काऊन जिद्दी नसतील बाई आजकालचे लेकरं इतके. जर राहता ऐकत नाही, लई छटवादीपणा करतात ना. रग गेल कुणीकडचे. चांगलं सांगायला जे तोडू तोडू, आणि बिलकुलच ऐकत नाहीत. रेनू, ए रेनू, रेनू. अगं हो हो हो, आली शांताबाई. जरा आता दम धरत जा. आता मला आतून यायला वेळ लागतो की नाही लागतो. आणि मी काय आता पहिल्यासारखी सणसण चालू पण नाही शकत, जे एका सुरात आवाज द्यायला सुरू करती. अगं हो गे रेनू, बघ माझ्या लक्षातच नाही आलं. ते आले ना मी उन्हाचा दम टाकत 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 टाकत, म्हणजे वाट बघ लागली तुझी. आता येते म्हणून 2-4 आवाज दिले. माझं तर खरं कधी कधी डोक्यातच नाही राहत बाई रेनू. बरं काय म्हणती, बोल ना. मी काय म्हणते रेनू, तरी अजून एवढं काही ऊन आलं नाही बघ. तर आज मी बटाट्याचे चिप्स घालणार आहे. तर तेच तुला सांगायला आले का बाई, तुझे घालून घेते मी म्हणून यावर्षी. मला माहिती तुला खूप आवडतात बटाट्याचे चिप्स आणि तुमच्या घरात लागतातच. म्हणून मग तू काही काळजी करू नको. तू फक्त गप्पा बिप्पा मारायला येते का? चल, थोडीफार काही लागलं लुगलं मदत बिदत लागली तर कर बाई. बटाटे बिटाटे धुवून देणं, नाही तर बस पण आपण आज बटाट्याचे चिप्स घालून घेऊ म्हणते मी. वा बाई शांताबाई, खरं म्हणून मी तुला माझी बेस्ट फ्रेंड म्हणते, एकदम खास मैत्रीण म्हणते मी तुला. तू नेहमी माझा विचार करती. मला खरंच मनातून टेन्शन येत होतं. आता बटाट्याचे चिप्स लागतात तर खरं बाई आमच्याकडं खूप लागतात बटाट्याचे चिप्स. जेवणातला तोंडी लावायला म्हणा, काय उपासाला आणि पिपासाला सतत लागतच राहता. आणि मला तेच मला वाटत होतं की माझ्या जाणी एका ठिकाणी बसणं होईल का, आणि ते सगळं उन्हात बसून वाळवा आणि ते सगळं होईल का नाही होईल ते. पण तू खरंच टाकून देते का मला शांताबाई? आता खरंच टाकून देते म्हणूनच म्हणते मी तुला रेनू. नाही तर मी काही तर तुझ्याशी गंमत करायला येईल का तुला चिथवायला येईल की बाई चल बाई आम्ही चिप्स टाकू लागलो म्हणून. नाही, तर खरंच टाकून देणार मी तुला. तर मग मी लाला भाऊकडे जाते, म्हणजे लाला भाऊ म्हणजे आपल्या मालाकडे जाते मी. आणि मला सांगते बाई आज घाल म्हणून. ती पण म्हणतच होती घालायचे म्हणून. तर मग गरम पाणी वगैरे, चुलीची वगैरे तयारी करतो आम्ही आणि बस मग करत तिथे. बरं बरं चालतं, मग दे मला आवाज, मी पण येईल तुमच्यासोबतच. मी बसन मला लागलं तर सावलीत बटाटे धुवून धा करून काहीतरी सालबिल काढून देईन मी. चालतं ना रेनू, ते सांगायला आले मी तुला. चालतं मग जाऊ आपण. चल ग शांताबाई, आता आलीच आहे तर 2 घोट शरबत घेऊनच जा. मस्त मी कैरीचं शरबत करत होते, आणि कैरी आणि कांद्याचं शरबत. कैरी आणि कांद्याचं शरबत काही करते का रेनू? अगं मळमळन ना, कैरी आणि कांद्याचं शरबत करते का कुठं? आज चल रे शांताबाई, आपण पण कसं करतो तसं करतात ते, लय भारी लागतं. कैरी काय बाई, कांदा कैरी मिक्स. चल चल चल, तुला पाचते मी, चल. पिवा माय तूच ते, मला नको ते कांदा कैरीचं. पण देत शिंक दे, कांदा कैरीचं शरबत बिरबत नको मला. पण आता नाही ना शांताबाई, संपल्या कैऱ्या खिसून ठेवलं मी ते शरबत करायला. गंमत केली ना ग. मी काय खरंच पिणार आहे का? मी चालले तिकडे बाई, मला वेळ नाही ना, मला तिकडे जायचंय मालाकडं. म्हटलं मी तुला, मग मालाकडे जायचंय, जाता जाता तिला घ्यावं लागेल आपल्यासोबत. मग बाप्पा, शीला, काय निवांत बसली तू? काही स्वयंपाक वगैरे, काही कामं धंदे, काही उन्हाची कामं, काही काळजी आहे का नाही तुला? बसली मस्त खिडकीच्या बाहेर बघत. बाई शांताबाई, आली का तू? ये बस तू पण बस जरा निवांत. काही निवांत बसले नव्हते मी. आता हे झाडझूड केली बाई बघ, आणि गादी वगैरे आवरली नाहीत, तर म्हणून थोडंसं बसले. पाय दुखून आले, पाय गळून आले, तर
आणि आपल्याला कुठे निवांत पण आहे. काय म्हणती, काय काम काढलं? सांगते काय काम काढलं. बसू दे मला 2-5 मिनिटं. मस्त वाटायला लगे. काही म्हण पण शिला, माळुद्याच्या रूममध्ये लयच थंड वाटतं. हां ते आहे शांताबाई, ते बरोबर आहे. माळुद्याच्या रूममध्ये कसं थंड थंड. बाई आमच्या किचनमध्ये आणि आमच्या बाहेरच्या रूममध्ये तर हेच आहे ना शांताबाई, पत्रेच लागलेले. इथं कुठं आहे बाबा माळुद्याची रूम? तेवढं तरी बरं झालं. तेच आता तू पण एखादा कूलर घेऊन घे बाई. घ्यायचं ना शांताबाई, जमते पैसे थोडेफार पैसे जमले का घेऊन घेते मग कूलर. एकदाच घेईन मग भारीतलं. मग लगे 4-5 वर्ष बदलायची गरजच नाही त्याला. नाही तर काय टपरूट आणून दरवर्षी बदलत. आता आज हेच खराब होतं, उद्या तेच खराब होतं. तर मग मी म्हटलं की थोडे 2-4 पैसे जास्त जमा करू आणि घेऊ बाबा मग एकदमच, असं म्हटलं मी. हां ते पण बरोबर आहे म्हणा. चालू गोष्टी आणून काय करते? सारखं बदलावं लागतं त्याला. बच्चल जाऊ दे, ते जाऊ दे. ते पुढचं बघू. मी म्हणत होते का बटाट्याची चिप्स करू ना बाई आपण. काही वाळण चिवळ्याचे काम आपण केलेच नाही. एवढा उन्हाळा सरत आला तरी पण कुरड्याचं भिजू, त्या शेवया सांगून देऊ तिथं त्या बाईला आणि करून घेऊ मग. आलूची चिप्स म्हणते का शांताबाई? बरं आलूचे चालतं, मग करून घेऊ. आलूची चिप्स करून घेऊ. खायला होतात मस्तपैकी, मग लागतं उपासा तापासाला. चालतं मग, जमतं. आलू आहे का तुझ्याकडं? नाही माझ्याकडे काही आलू बिलू नाही आहे. पण आता चल तू चल शिंत जाऊ मालाकडे आणि मग तिथं जाऊन हे करू. तिच्याशी मालाशी बोलून घेऊ. लाला भाऊ म्हटले होते का आलू ठेवलेले त्यांनी म्हणून 2-4 गोणे आहे, मग त्यातले आपण घेऊन घेऊ आणि लागेल तितके म्हणतील तितके पैसे देऊन देऊ. इथून काय आणि बाहेरून काय घेणं त्याच आपल्याला पैसे देऊन. हो शांताबाई बरोबर आहे. त्यांचा आलू मोठा आहे बरं, चांगला खेळत नाही बसावं लागणार आपल्याला. मस्त जरगट आलू एवढा मोठा, जमतं मग. चलती चलायचं म्हणते का? हां जाऊन म्हणते मग मी. बरं मी काय म्हणते शांताबाई, असं कर ना, तू जाऊन येते का माझ्याकडे? मी जरा स्वयंपाक पाण्याचं बघून घेते. आता तुला तर माहिती माझ्या मागे कसली घाई आहे. एरवी असते मी निवांत, पण आता सध्या सगळं सागर संगीत जेवण करा आणि मग ते सगळं वेळेवर आवडून ते ठेवा. थोडंसं ती घाई सुरे ना शांताबाई मागे. बरं तसं मग या ना आत्याबाई. बसा. काय नाही, सहज तुला विचारायला आले होते का पालक निवडू का म्हणून, पालकाची भाजी करायची का म्हणून. हां चालेल आत्याबाई, द्या तुम्ही पालक निवडून द्या. मी येतेच का नाही तिंबाला तिकडं आणि भाकऱ्या करून घेते. मग निवडून द्या तुम्ही पालक, मग लगेच फोडणीला टाकता येतो. नंतर मग मी चालले हे बटाट्याची चिप्स ते करायला जाते मग दुपारी जेवण खाऊन करून. जमतं काय हरकत नाही, करून घे. मी आहे तोपर्यंत करून घे पटपट कामं. कशा आहे मग काकू, बरं आहे का? करमतं का आमच्या गावात? करमतं ना बाई शांता. न कर मला काय झालं? चांगलं करमतं मला, चांगलं मन लागतं. आता रोज संध्याकाळी जाते बाई त्या मंदिरात महादेवाच्या, तिथं भेटतं मग 2-4 बायका. चांगलं करमतं मग. आता आहे ना त्यांची एकाची पोरगी दिलेली आहे, एकाची ननंद आहे आमच्या तिकडं. तर मग ओळखी निघता, इकडच्या तिकडच्या गप्पा निघता. आता आमचं गाव इथून काही जास्त दूर नाही ना मग शांता. पुन्हा त्या पुढच्या 2 गल्लीत सोडलं का माझ्या बहिणीच्या सुनेचं माहेर येते. फार काही असं हे नाही, नवीन नाही मी या गावात. हो का? चांगलं आहे. आता मग या माझ्याकडे एकदा, एखाद्या दुपारी माझ्याकडे या चहा पाण्याला. येऊ. तुम्ही आता पहिले हे वाळवण चिवळ्याचे कामं करून घ्या. मग आता काय येणं जाण्याचं आता सोयरीकच होणार आहे काय तिकडच्या गावात म्हटल्यावर मग काही नाही. हां ते तर आहे म्हणा. चल मग शिला येते मी. तुझे किती बटाटे काढून ठेवायचे सांग मला, मी बघून काढून ठेवून देते मालाच्या घरी. मग कुठे ते लाला भाऊला सांगून किंवा माझ्या यांना सांगून कुणाला तरी दोघांना जाऊन ती थैला घेऊन उचलून इकडून आणावं लागेल बाई. आपलं बायकाचं काम नाही ते. हो शांताबाई असं कर, मग माझ्यासाठी घे 5 किलो. काय म्हणता त्या 5 किलोची पुरतील का आपल्याला? हां बस झाले, 5 किलोचे खूप झाले. थोडेसे आम्ही नेऊ सोबत तिकडे. चालेल काढते. चल मग तू आवर लवकर. बरं झालं बाई मला बाहेरच भेटली. आणि मला असं कंटाळा आला होता ना आतमध्ये यायचा पुन्हा. त्यात काय कंटाळा आला शांताबाई, 2 पावलं चालून घरामध्ये यायचा. काय म्हणती? तसं नाही व, पण फिरतीच ना ग मी. आता फिरत मग कंटाळा आला मला. बाहेरूनच बोलून की म्हटलं 2 शब्द जाऊ म्हटलं. मी काय म्हणत होते, लाला भाऊ मग बागे म्हटले होते का बटाटे काढून ठेवलेले आहे म्हणून तुम्हाला चिप्स बेस बनवायला. मग खरंच काढून ठेवलेले आहे का? हां आहे ना, 2 पोते काढून ठेवलेले बटाटे. तर मग काही काळजी नाही त्याची. पण काय विचार म्हणजे काय करायचं का मग चिप्स वगैरे? हां मग तेच म्हणते मी. आता कसं 2-4 दिवस खूपच ऊन आहे बाई, जहाल ऊन आहे. आपलं काही आता वावराने काही कामं होणार नाही, कुणाचे काही असतील तरी. तर मग उगी आजारा बिजारी पडायचे कामं, त्यापेक्षा चला बरं ते वाळवायचे कामं करून घेऊ. शेवया बनवायच्या आहे, रस आले, आंब्याचे दिवस आले. मग जाईपर्यंत काय ते शेवया सुकत नाहीत, बनत नाहीत नीट. मग ते बनवून घेऊ, कुरड्याचं भिजवू. मग काय आज बनवायचं म्हणती का शांताबाई? आज बनवायचं म्हणती? हो आज बनवून घेऊ मस्त. बघू आता 3-4पैकी कुणाच्याकडे जागा आहे चांगलं, वरतून शेड टाकून देऊ मस्त जमलं तर. आणि चूल बिल असायला पाहिजे आजूबाजूला. आणि जे मस्त बनवत बसू, गप्पाही मारणं होते आणि ते पण मारणं होते. मग पापड्यान ते पण बनवून होऊन जातं. चालतं मला, माझी काहीच हरकत नाही बघ शांताबाई. मग असं कर, तू रामभाऊंना पाठवून दे बघ अर्ध्या तासानं. मी यांना काढून ठेवायला लावते ते पोतं. आणि मग पहिले ठरवू आपण कुठं काय करायचं ते. आणि मग कसं यांना सांगू बाबा की आणून पटकून द्या म्हणून तिथं. चालतं ना, 3-4 मिळून मस्त बटाटे धुवून सालून करून टाकू. जमतं चालतं, काही हरकत नाही माझी. माझं स्वयंपाक पाणी आटोपलेलंच आहे. आम्हाला काय दोघांचंच होतं. खिचडी बनवली मी आज.
भूक नव्हती, पोट जरा गुबारल्यासारखं वाटत होतं मला. मग चालतंय, चल मग मी झाडू बिडू मारून घेते, जरसक आवडते, चल मग.